झाले बाबा एकदाचीच मी आकाशरावांची तर सांगते पुढं. तर सकाळची सुरुवात ह्यांच्यापासून होते आणि आम्हाला जायचं होतं मॅरेज सर्टिफिकेटसाठी आणायला आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो. 1 वाजता जायचं होतं, 15-20 मिनिट बाकी होते आणि मम्मी पप्पा पण येणार होते सही करण्यासाठी. मग त्यांचीच वाट बघत थांबलेलो. तिथं गेलो तर त्यांनी म्हणले की कार्यालयात जावा आणि तिथं जाऊन सह्या वगैरे करा. तर हे बघा सासरात जावं कसे येतात. पप्पाला थोडा गुडघ्याचा प्रॉब्लेम तसे ते चालते तर आणि आम्ही ते सगळं काम करून आम्ही निघालो आळंदीला जाण्यासाठी. आम्हाला जायचं होतं बसने, पण काय करणार बस येतच नव्हती. मग आम्ही गाडीवर निघालो आणि ते भाऊ बघा कसे चालत होते आणि मग टाकी वगैरे फुल केली गाडीची आणि आम्ही निघालो आळंदीला जाण्यासाठी. आणि आज खूप इतकं भारी वाटलं ना. हे दोघंजण कधी म्हणजे घरामध्ये असल्यावर असं बोलत नाही तर फक्त हॉटेलचंच बोलतात, वडापावचं, बटाटा, मिरची, परत झालं तर मसाल्याचं काय काय वगैरे असं बोलत होते. पण आज सांगत होते आपण इथं होतो तेव्हा गेलेलो, असं केलो तसं केलो. खूप भारी वाटलं की ऐकून भाऊ थोडा बॉन्ड आहे. आणि आम्ही आळंदीत पोहोचलो. आळंदीमध्ये म्हणजे एकादशीसाठी ती जत्रा भरली होती, त्यासाठीच आम्ही गेलेलो आणि ते आम्हाला पण सुचलं नव्हतं, भाऊजीला सुचलेलं आणि मलाच विश्वास बसत नव्हता कारण ते कुठं फिरत नाही तर. आणि त्यांनीच म्हणले की आपण आळंदीला जाऊ ते पण. आणि मग आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो आणि खूप साऱ्या अशा आठवणी होत्या कारण आमचं लग्न आळंदीमध्ये झालं होतं आणि ते सगळं पाहून सगळं आठवत होतं की कसा दिवस होता काय होतं. आणि मग आम्ही आळंदीमध्ये गेल्यावर पाणी वगैरे चंद्रभागामध्ये गेलो, हातपाय वगैरे धुवून फोटो वगैरे काढलो आणि दर्शनासाठी जायला निघालो. पण गर्दी इतकी लांबपासून सुरू होती ना, 5-6 तास बी थांबलो तर आमचं दर्शन लवकर होत नव्हतं. म्हणून आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. मग बाहेर निघाल्यावर दर्शन वगैरे घेऊन फोटो वगैरे काढले आणि घरी जायला निघालो तर तिथून पायच निघत नव्हते. हे कोणती जागा आहे तुम्ही सांगा, कारण मला पण काय कळत नव्हती. आणि तिथंच आम्हाला 7 वाजले. मग आम्ही राजपाण्यात वगैरे बसायचं होतं पण त्यात नाही बसलो. हे वेगळंच काहीतरी त्यात बसलेलो. इतकी भीती वाटत होते ना. ते वरी खाली गोल गोल फिरत होतं. माझा नवरा म्हणत होता अरे बापरे मी नाही बसणार आता इथं कधी. मग आम्ही तिथून निघालो आणि खूप गर्दी होती त्यामुळे ट्रॅफिक लागत होती सारखंच आणि उशीर झालेला निघायला. पण बाहेरच वगैरे जेवण वगैरे केलो, घरी गेलो आणि सगळं आवरून किचन वगैरे साफ केलं. आणि ते गुलाब तुम्हाला दिसत असेल, हे गुलाब माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदा दिले. बाय बाय.